नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अर्थात मी नमन करतो त्या अरहत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन, पंचांग प्रणाम करून या ठिकाणी नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक यांच्याही प्रति मंगलाची कामना। या ठिकाणी धनोडी गाव, धनोडी बहादरपूर तालुका आर्वी जिल्हा वर्धा येथील या गावातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिकांनाही मंगलाची कामना करतो। या ठिकाणी आयुष्यमान उपासक तुळशीरामजी बोबडे व आयुष्यमती ललिताई बोबडे, आयुष्यमान उपासक प्रफुल्लजी वाघमारे व आयुष्यमती उपासिका प्रियाताई वाघमारे या परिवारामध्ये नामकरण या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि बोधगया जे काही आपले धम्म सहलीचा कार्यक्रम, या धम्म सहलीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन या परिवाराने केलेलं आहे। सर्वांनी खाली हात ठेवा। आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं निमित्त म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागत त्यांनाच म्हटल्या जातो गे यथा भासी तथाकारी, म्हणजे जो ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे वागतो त्यांनाच तथागत असं म्हटल्या जात असतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 ला ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या एकेकाळच्या माता कचेरी असलेल्या त्या जागेवर म्हणजे आजच्या दीक्षाभूमी मैदानावर धम्म दीक्षा जी 14 ऑक्टोबर 1956 ला घेतली आणि 15 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऐतिहासिक भाषण केलेलं आहे। ते ऐतिहासिक भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जगामध्ये केवळ बुद्धांचाच बोलबाला आहे। या जगामध्ये भारताची ओळख जर कुणामुळे झाली असेल तर या भारताची ओळख खऱ्या अर्थाने बुद्धामुळेच झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये असंही म्हणतात की जगाच्या पाठीवर जर बुद्धाच्या मूर्त्या विक्री करायला नेल्या, म्हणजे एकाकडे म्हणजे भारतामधून जगाच्या पाठीवर बुद्ध मूर्त्या विकायला नेल्या किंवा मग त्या ठिकाणी विक्री करिता एक लाईन रामाच्या मूर्तीची, एक लाईन कृष्णाच्या मूर्तीची आणि एक लाईन बुद्धाच्या मूर्तीची, अशा 3 लाईनी जर मूर्तीच्या विदेशामध्ये जर ठेवल्या तर त्याच्यामधून त्या विदेशातील लोक बुद्धाच्या मूर्त्या पटपट विकत घेतील। कारण जगामध्ये नाव कोणाचं आहे? बुद्धांचंच नाव आहे। हे बाबासाहेबांचे वाक्य आहे। म्हणजे बाजारामध्ये म्हणजे विदेशातली गोष्ट सांगत आहे, इथली गोष्ट नाही सांगत बाबासाहेब। भारत सोडून विदेशामध्ये जर बुद्धाच्या मूर्त्या आणि इतरही हिंदू धर्माच्या ब्राह्मणी देवी देवतांच्या काल्पनिक मूर्त्या जर विक्रीला ठेवल्या तर त्याच्यामध्ये कोणही कृष्णाची मूर्ती विकत घेणार नाही, कोणही ती रामाची मूर्ती विकत घेणार नाही, परंतु मात्र बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी शिल्लक राहणार
नाही. लोक लवकर ते विकत घेतील, कारण जगामध्ये नाव कोणाचं आहे? फक्त बुद्धाचं आहे. 33 कोटी देवी देवतांचं नाही आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भाषणामध्ये असंही म्हणतात की या भारतामध्ये सर्वात शेवटून, लक्षात घ्या बाबासाहेबांचं वाक्य आहे, बोधिसत्व बाबासाहेबांचं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या भारतामध्ये सर्वात शेवटून बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे लोक ब्राह्मण लोक असतील. कोणते लोक असतील? ब्राह्मण लोक असतील. त्यांच्याकडे पर्यायच उरणार नाही. आणि म्हणून या जगामध्ये बुद्ध धम्म हा झपाट्यानं वाढत आहे, झपाट्यानं वाढत आहे. या भारत देशामध्ये श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती, त्यालाच बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास म्हटलेला आहे. या भारत देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे, असं कोण म्हणत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात येत आहे तुमच्या? या प्राचीन जम्बूद्वीप भारताची ओळख बुद्धामुळेच आहे, केवळ बुद्धामुळेच. आपणही म्हणत असतो जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. आणि हे आत्ताच झालेलं नाही. ज्यावेळी महान सम्राट अशोकांच्या नंतर, बोलू नका, म्हणजे महान सम्राट अशोक जो राजा आहे हा स्थविरवादी राजा. कोणता? स्थविरवादी. बुद्धाची जी मूळ शिकवण आहे, बुद्धाची जी मूळ शिकवणूक आहे, मोग्गलीपुत्त हे जे सम्राट अशोकांचे जे धम्मगुरु आहे, धम्मगुरु कोणते? मोग्गलीपुत्त तिस्स. तर या मोग्गलीपुत्त तिस्स जे भिक्खू होते ते स्थविरवादी होते. स्थविरवादी म्हणजे त्याला हिनयान म्हणतात, हिनयान. तर स्थविरवादी हिनयानी होते. बाकीचे सम्राट अशोक हाच एकमेव राजा, सम्राट अशोक हाच एकमेव राजा जो हिनयान स्थविरवादी राजा होता, धम्म राजा होता, बौद्ध राजा होता. त्यानंतर मग सम्राट कनिष्क असेल, सम्राट हर्षवर्धन असेल, किंवा मग ते पाल बुद्धिस्ट राज्य असेल, गुप्त बुद्धिस्ट राज्य असेल, किंवा पल्लव बुद्धिस्ट राज्य असेल, किंवा मग चोल बुद्धिस्ट राज्य असेल, वाकाटक बुद्धिस्ट राज्य असेल, सातवाहन बुद्धिस्ट राज्य असेल, किंवा शिलाहार बुद्धिस्ट राज्य असेल, किंवा कंबोडिया देशातील ते खमेर बुद्धिस्ट राज्य असेल, किंवा इंडोनेशिया देशातील ते शैलेंद्र बुद्धिस्ट राजवंश असेल, किंवा मग इक्ष्वाकू बौद्ध राजवंश असेल. तर या भारतामध्ये जेवढे काही बुद्धिस्ट नागवंशी राजे होऊन गेले, जे बुद्धिस्ट राजे होऊन गेले, ज्यांनी धम्माश्रय राजाश्रय दिला, बुद्ध धम्माला वाढवलं, त्याचा प्रचार प्रसार केला, सम्राट अशोकांना सोडून बाकीचे जे मी सर्व नावं घेतले आहे हे महायानी बुद्धिस्ट राजे होते. सम्राट अशोकच केवळ हिनयान स्थविरवादी राजा होता, धम्मिस्ट राजा होता. बाकी सर्व राजे, हे हर्षवर्धन वगैरे, हे सर्व राजे महायान वज्रयान ट्रेडिशनल ज्या शाखा आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये 18 बौद्ध धम्माच्या शाखा, उपशाखा, पंथ, उपपंथ निर्माण झालेले होते. लक्षात घ्यायचं आहे. तर आपण या भारतामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं आहे की जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है, असं तुम्ही म्हणत असता. तर ही आताचीच गोष्ट नाही. सम्राट अशोकाच्या नंतर जे काही बुद्धिस्ट राजे होऊन गेले, तुम्ही जगप्रसिद्ध मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचला असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मिलिंद पन्हो हा जो ग्रंथ, मिलिंद प्रश्न हा ग्रंथ जो बाबासाहेबांनी वाचलेला आहे, हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा विचार करतात की हा भारत प्रबुद्ध भारत झाला पाहिजे, हा भारत धम्मराज्य निर्माण झालं पाहिजे, हा भारत बौद्धमय भारत झाला पाहिजे. याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणजे काय करतात की बुद्धिस्ट प्रबुद्ध भारत निर्माण करण्याकरता डॉक्टर बाबासाहेबांची जी संकल्पना होती की भारत प्रबुद्ध भारत तेव्हाच निर्माण होऊ शकतो, भारत प्रबुद्ध भारत तेव्हाच निर्माण होऊ शकतो जेव्हा मिलिंदासारखा धम्मराजा किंवा मिलिंदासारखा उपासकही म्हणू शकतो. जरी मिलिंद राजा हा
ग्रीक मिनॅंडर राजा असेल, धम्म राजा असेल, बौद्ध राजा असेल, तरी मिलिंद हा एक प्रकारे उपासकच होता, उपासक होता. आणि म्हणून मिलिंदासारखा विद्वान उपासक, प्रश्न विचारणारा उपासक, म्हणजे मिलिंदासारखा उपासक या भारतातील प्रत्येक घराघरामध्ये जन्माला येईल. आणि या भारतामध्ये नागसेन सारखा आचार्य, भदंताचार्य, विद्वान भिक्खू जर घराघरामध्ये या जम्बूद्वीप भारतामध्ये जन्माला येईल तर भारत प्रबुद्ध भारत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे प्रबुद्ध भारत हे स्वप्न जर बाबासाहेबांचं साकार करायचं असेल तर मिलिंदासारखा उपासक आणि नागसेन सारखे विद्वान आचार्य भिक्खू निर्माण झाले पाहिजे, तरच प्रबुद्ध भारत निर्माण होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट आपण वंदनेमध्ये म्हणत असतो, राजा भवतु धम्मिको. राजा भवतु धम्मिको म्हणजे काय? राजा हा धम्मवान असावा. धम्मवान म्हणजे नीतिवान असावा, सदाचारी असावा, चारित्र्यवान असावा, गुणवान असावा, शीलवान असावा आणि त्याचं राज्य हे नीतीवर आधारित असावं. म्हणून भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी राजाने प्रजेसोबत कसा व्यवहार करायचा, राजाने आपल्या प्रजेला कसं पुत्रासमान लेखायचं, कसा त्यांच्यासोबत व्यवहार करायचा, या संदर्भात तथागत बुद्धाने त्यावेळच्या राजे महाराजांना उपदेश केला होता. तो उपदेश म्हणजे कूटदंत सुत्त. कूटदंत सुत्त अत्यंत प्रसिद्ध आहे. अपमाद सुत्त, तर त्यामध्ये राजे महाराजांना तथागत बुद्धाने उपदेश केलेला आहे. आणि त्यावेळी बुद्धाच्या वेळी सुद्धा उदयन राजा, बिंबिसार राजा, राजा प्रसेनजित, राजा अजातशत्रू किंवा राजा चंडप्रचोद असे त्या काळामध्ये धम्मिक राजे, बुद्धाच्याच वेळी समकालीन असे धम्मिक राजे होते. आणि त्या धम्मिक राजांनी आपलं राज्य हे बुद्धाच्या, म्हणजे त्यांनी आपलं जे, त्यांना प्रशासन म्हणता येणार नाही, त्यांना शासनही म्हणता येणार नाही, बुद्धाच्या समकाळात जे काही बुद्धिस्ट राजे होऊन गेले त्यांनी धम्मानुशासन निर्माण केलं होतं. आणि हे धम्मानुशासन म्हणजेच काय, तर राजा भवतु धम्मिको. राजा जर धम्मवान असेल तर प्रजा सुद्धा कशी राहते? धम्मवानच राहते. यथा राजा तथा प्रजा. तुम्ही इशारा नका करू बरं, बोलू नका. राजा भवतु धम्मिको. महान सम्राट अशोकांनी जेव्हा कलिंगाचं युद्ध संपल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा आपली तलवार खाली ठेवली आणि ते बुद्ध धम्म संघाला शरण गेले, त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली किंवा नाही घेतली या संदर्भात अनेक टीकाकार, अनेक ब्राह्मणी विचाराचे लोक सम्राट अशोकावर टीका करतात. परंतु सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली याचा पुरावा राजस्थानमध्ये अरावली पर्वतामध्ये त्या ठिकाणी विराट नगरी नावाची एक प्राचीन नगर आहे राजस्थानमध्ये, विराट नगर. त्या विराट नगर मध्ये सम्राट अशोकांनी उत्कीर्णित केलेला शिलालेख आहे. त्याच्यामध्ये सम्राट अशोकांनी बुधसी, धम्मसी, संघसी आणि अनेक धम्मग्रंथाच्या सुत्तांचं त्या ठिकाणी लिखाण सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणजे सम्राट अशोकांनी खरोखरच बुद्ध धम्माची दीक्षा घेतली किंवा नाही घेतली या संदर्भात साक्ष, पुरावा, सबूत स्वतः सम्राट अशोकांचाच राजस्थानच्या विराट नगरला त्या शिलालेखांमध्ये सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म दीक्षा घेतल्याचा तिथेच पुरावा उत्कीर्णित आहे, एकमेव पुरावा आहे. तसा तो कलिंगला आहे, धौलीला, उडीसामध्ये, परंतु तो राजस्थानला सुद्धा आहे. या ठिकाणी मी सांगत असताना राजा भवतु धम्मिको, राजा धम्मवान असला पाहिजे. सम्राट अशोकांनी जशी तलवार खाली ठेवली आणि त्यांनी बुद्ध धम्म संघाची दीक्षा घेतली, ते त्रिरत्नाला शरण गेले. कोण? सम्राट अशोक. नंतर सम्राट अशोक हा चंड अशोक, हा चंड अशोक जर धम्म अशोक बनू शकत असेल तर आपणही राजाचे अनुकरण केलं पाहिजे. म्हणून सम्राट अशोकांनी तलवारीच्या जोरावर जबरदस्तीने किंवा कोणालाही जबरदस्तीने त्यांना धम्म दीक्षा घ्यायला सांगितली नाही किंवा त्यांना तशी सक्ती केली नाही. म्हणजे सम्राट अशोकांच्या वेळी जी काही प्रजा होती त्यांनी असा विचार केला की जर हा
चंड अशोक हा धम्म अशोक बनू शकतो, हा महान बनू शकतो, हा बुद्ध धम्म संघाला शरण जाऊ शकतो. या महान सम्राट अशोकाचं बुद्ध धम्म संघाला शरण गेल्यानं त्यांचं मंगल होत असेल, त्यांचं कल्याण होत असेल, तर आम्हीही सम्राट अशोकांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे, त्यांचं अनुकरण केलं पाहिजे, त्यांचं अनुसरण केलं पाहिजे. सम्राट अशोकाला, लोकांना, प्रजेला त्यावेळेच्या म्हणजे भारत जम्बूद्वीप, सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारत जम्बूद्वीप भारत कसा झाला, प्रबुद्ध भारत कसा झाला, कसा सम्राट अशोकाचं धम्मानुशासन, धम्म राज्य निर्माण झालं होतं, की सम्राट अशोकांच्या काळामध्ये घराला दारे आणि कुलूप सुद्धा लावल्या जात नव्हते. म्हणजे घराला दरवाजे नव्हते, कुलूप लावल्या जात नव्हते. आता ते लोक शनी शिंगणापूरचं उदाहरण सांगतात. भारतामध्ये म्हणतात शनी शिंगणापूरले घराला दरवाजे नसते, कुलूपही नसते, तिथं चोऱ्याच होत नाही म्हणते. पण वास्तविक पाहता तिथं पोलीस स्टेशन मध्ये जा, तिथं चोऱ्या झालेल्या आहे. ही शनी शिंगणापूरची ही ब्राह्मणानं पसरवलेली अफवा आहे, परंतु ही प्रबुद्ध भारताची सम्राट अशोकांच्या काळामध्ये अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी, बुद्धाच्या या शिलाचं, पंचशिलाचं पालन करणारे लोक होते. अदिन्नदाना म्हणजे काय, मी चोरी कर्म करणार नाही. आता ज्या भारतामध्ये चोरी कर्म करणारे लोकच नाही, चोरी न करण्याचं त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे, शील घेतलेलं आहे, तर त्या भारतामध्ये, त्या जम्बूद्वीपामध्ये घराला दरवाजे आणि कुलूप लावण्याची काही गरज आहे का? समजलं का? आणि आता जर परिस्थिती पाहिली तर लोकांच्या घराला दरवाजे आहे ना, आणि कुलूपही आहे, पण सम्राट अशोकाच्या काळामध्ये घराला दरवाजे आणि कुलूप लावल्या जात नव्हते. एवढे लोक काटेकोरपणे भगवान बुद्धांच्या शिलाचं पालन करत होते. खून करत नव्हते, चोरी करत नव्हते, कुठल्या स्त्री सोबत व्यभिचार करत नव्हते, ते ना खोटे बोलत होते, ना हात चहाडी चुगली निंदा करत होते, ना खोटी साक्ष देत होते, ना व्यर्थ बडबड करत राहत होते, ना दारू पित होते, ना प्रमादात आणणाऱ्या गोष्टीपासून ते सदैव दूर राहत होते. तर आता जर बघितलं तर भारतातील प्रत्येक घरामध्ये दरवाजे हे तर आहेच, परंतु इथपर्यंत आता ठीक आहे, घराला दरवाजे आणि कुलूप लावल्या जाते हे ठीक आहे, पण जो देव म्हणतो सगळ्या जगाचं रक्षण करतो, पण त्या देवाच्याही मंदिराले काय असते? समजलं का? बरं, देवाच्या मंदिराले कुलूप तर असतेच, पण मंदिरात जर प्रवेश केला तर त्या मंदिरामध्ये एक दानपेटी ठेवलेली असते, त्या दानपेटीला सुद्धा काय असते? कुलूप असते. आणि तिसरी गोष्ट, मंदिराला गेटही लावते, तो त्या मंदिराला गेट तर लावते, दरवाजा गेटही लावते, त्या गेटला काय लावते? पुन्हा कुलूपही लावते. आतील दानपेटी राहते, त्या दानपेटीला काय लावते? कुलूप लावते. बरं, इथपर्यंतच चाललं नाही तरी चोऱ्यांच्या घरपोड्या वगैरे झाल्या. या वर्धेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मंदिरामध्ये गेले होते म्हणण्यापेक्षा त्यांना नेलं होतं मंदिर पाहण्यासाठी. बाबासाहेब काही दर्शनासाठी नाही गेले होते. लक्ष्मीनारायण मंदिर आता इथे वर्धेमध्ये आहे. तर बाबासाहेब गेले, नंतरच्या काळामध्ये म्हणतात त्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये इतिहास आहे खरा, वर्धे जिल्ह्यात, वर्धेतलंच आहे ते. तर त्या मंदिरामध्ये ज्या लक्ष्मीच्या आणि नारायणाच्या अंगावर जे काही दागदागिने होते म्हणजे सोन्याचे, जे जमनालाल बजाजच्या परिवारानं वाहले होते, मंदिर बांधलं आणि मंदिरामध्ये त्या 2 मूर्त्या बसवल्या, आणि बसवते वेळी त्याच्यावर काय व्हायलं? सोनं नाणं व्हायलं. तर ते पूर्ण चोरीला गेलं. जेव्हापासून चोरीला गेलं त्या मंदिरातून, तेव्हापासून मात्र त्या मंदिरात त्या मूर्तीला सोन्याचे दागदागिने चढवल्या जात नाही. हा इतिहास आहे, सत्य सांगत आहोत. म्हणजे जो देव, जो भगवान स्वतःच्या अंगावरच्या दागदागिन्यांचं स्वतः रक्षण करू शकत नाही, त्या दानपेटीचं रक्षण करू शकत नाही. अनेक ठिकाणी तर देवाच्या मूर्त्या चोरीला गेल्या होत्या, आहे की नाही? त्या कोकणामध्ये मी 1 वर्ष ऐकलं होतं का त्या मंदिरातली गणपतीची सोन्याची मूर्ती चोरायनं चोरून नेली. एका ठिकाणी तर एका देवीला 2 चांदीचे डोळे होते म्हणते, त्यातला 1 डोळा चांदीचा काढून नेला, आहे का नाही? गाडगे बाबा तर लयच मस्त म्हणतात म्हणजे लोकांना की अरे, ज्या देवाला स्वतःच आंघोळ करता येत नाही, देवाची आंघोळ कोण करून देते? ब्राह्मण शेंडीवाला. ज्या देवाला स्वतःची आंघोळ करून देता येत नाही, ज्या देवाला स्वतःचे कपडे नेसता येत नाही, कपडे कोण नेसून देते? ब्राह्मण पुजारी, आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट, ज्या देवाला स्वतःच्या निवदावरच कुत्र हाकलता येत नाही, कोण म्हणतात असं? ज्याला स्वतःची आंघोळ करता येत नाही, स्वतःची आंघोळ स्वतः करता येत नाही, स्वतःचे कपडे
स्वतः नेसता येत नाही, स्वतःच्या त्या निवदावरचं नैवेद्यावरचं कुत्र हाकलता येत नाही, तर ते तुमचं काय हलकं भारी करणार आहे. देवळात देव नसतं रे, ब्राह्मणाचं पोट असते. गाडगे बाबाला समजलं, पण आजच्या आमच्या समाजातल्या शिकल्या सवरल्या लोकांना समजलं नाही. कुठेही डोकसं टेकवतात. या बाबाजीकडे जाऊ दे, त्या बाबाजीकडे जाऊ दे, या देवीकडे जाऊ दे, त्या देवाकडे जाऊ दे, इथचा धागा बांधू दे, तिथचा धागा बांधू दे, इथं गेल्यानं बरं होईल, तिथं गेल्यानं, कुठंच गेल्यानं बरं होत नाही. आणि झालं असतं तर बाबासाहेबांनी तुम्हाला 33 कोटी देव असलेल्या त्या ब्राह्मणी हिंदू धर्माच्या नरकातून बाहेर काढलं नसतं, तुम्हाला बुद्ध दिला नसता. आपल्या लोकांनी 33 कोटी देवी देवतांची पूजा करता करता 33 मधला एकही धावला नाही. आता 33 मधला एक तरी, एखाद्याला तरी किवी यायला लागत होती, अरे अरे याच्या गळ्याला गाडगा आहे, याच्या कमरेला झाडू आहे, यांना मेलेल्या गुराढोराचं मांस खा लागते, याच्या कानामध्ये गरम तेल ओतल्या जात आहे. 33 कोटीतल्या एकाही देवाला आणि देवीला आपली दया आली नाही, करुणा आली नाही, कीव आली नाही. कोणाला आली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि बाबासाहेबांनी आपल्याला काय दिला? बुद्ध धम्म दिला, आहे का नाही? मग बुद्धाला सोडून इकडे तिकडे भटकता का तुम्ही? हा, मग भटकंती दूर केली का नाही तुमची? भटकंती दूर केली ना, आहे का नाही? तर मी तुम्हाला सांगत होतो की जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. भारतातल्या लोकांचे अजूनही म्हणजे एसटी ओबीसी लोकांचे अजूनही डोळे उघडलेले नाही आहे का नाही? या भारतातील एसटी एससी ओबीसी हे प्राचीन काळातले बुद्धिस्ट नागराजेच आहे. बुद्धिस्ट लोक होते, पण ते लोक त्यांनी पराभव स्वीकारलेला आहे का नाही? त्यांनी हार स्वीकारलेली आहे, पराजय स्वीकारलेला आहे. ते बुद्धिस्टच होते, समजलं का? तर बुद्धाची ओळख जेव्हा भारतामध्ये सम्राट अशोकाच्या नंतर कनिष्क राजा आला. कोणता? नीट लक्ष द्या, कनिष्क राजा. या कनिष्क राजाचं महत्व हेच आहे की त्यांनी 4थी धम्म संगीती काश्मीरला भरवली होती. आणि दुसरी गोष्ट, सम्राट कनिष्काने पहिल्यांदा सोन्याच्या नाण्यांवर म्हणजे सिक्क्यांवर पहिल्यांदा बुद्ध मूर्ती कोरली होती. जगामध्ये पहिल्यांदा बुद्ध मूर्ती निर्माण करणारा राजा जर कोणता असेल तर सम्राट कनिष्क आहे, समजलं? तर हा सम्राट कनिष्क भारतीय नव्हता, मूळ भारतीय नव्हता. सम्राट कनिष्क तो भारतामध्ये आला, स्वारी करण्यासाठी आला. सम्राट कनिष्काची गोष्ट सांगताय, शक कुशाण सम्राट कनिष्क. हा जरी परकीय होता, पण भारतामध्ये आल्याच्या नंतर हा शक कुशाण सम्राट राजा, हा बौद्ध सम्राट कनिष्क राजा आणि त्याचे इतरही जे काही जे नातू असेल, पन्नातू असेल, मुलं असेल, यांनी सुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. कोणच असं म्हणत नाही की सम्राट कनिष्क हा शक कुशाण राजा विदेशी होता बा, असं कोणीही म्हणत नाही. परकीय होता बा, कारण या भारतामध्ये तो एवढा मिसळून गेला होता. कारण त्यांनी काय केलं होतं? जरी तो परकीय होता सम्राट कनिष्क, त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. कोणत्या राजानं? सम्राट कनिष्कानं. सम्राट कनिष्काच्या नंतर म्हणजे सम्राट कनिष्क हे समकालीन म्हणू शकतो आपण, मागे पुढे. मिलिंद ग्रीक राजा, ग्रीकचा होता हा. ग्रीक हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर ग्रीकचा होता मिनॅडर राजा. मिनॅडर म्हणजे त्याचं नाव मिनॅडर होतं ग्रीक भाषेमध्ये, पण त्याचं आपल्या भारतामध्ये नाव आहे मिलिंद. काय नाव आहे? मिलिंद. हा ग्रीकचा होता. मिलिंद ग्रीकचा होता आणि तोही पाकिस्तानच्या सियालकोट मध्ये त्यांनी आपली राजधानी निर्माण केली होती. पाकिस्तान, अफगाणिस्तान हे जम्बूद्वीप भारताचा गांधार प्रदेश होता, समजलं का? हा मिलिंद, हा मिनॅडर ग्रीक वंशाचा होता, परकीय वंशाचा होता, ग्रीक देशातील होता. आणि त्यांनी नागसेन भिक्खूकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि या मिलिंद राजाने सुद्धा बुद्धाचे सिक्के निर्माण केले, त्याच्यावर बुद्धाची आकृती सुद्धा काढल्या. कोण? मिलिंद राजांनी. आणि मिलिंद राजा सुद्धा या जम्बूद्वीप भारतातला जो बुद्ध होता, त्या बुद्ध धम्माची त्याने काय घेतली? दीक्षा घेतली. मिलिंदाला कोणही असं ग्रीक म्हणत नाही किंवा परकीय होता बा असं म्हणत नाही, कारण तो बुद्ध धम्माला पूर्णतः शरण गेला होता. समजलं? कोणत्या 2 राजाचे नाव घेतले मी ना? सम्राट कनिष्क आणि राजा मिलिंद. बाबा आहेत परकीय.
तिसरा राजे होते पल्लव राजे. आता काही लोक म्हणतात पल्लव राजे हे ब्राह्मण होते. पल्लव राजे अजिबात ब्राह्मण नव्हते. महाबलीपुरम, चोलापुरम, कांचीपुरम आणि बृहद हे जे मंदिर आहे, कांचीपुरम, चोलापुरम आणि महाबलीपुरम, तर हे महाबलीपुरम, चोलापुरम आणि कांचीपुरम हे जे प्रसिद्ध जे मंदिर आहे दक्षिण भारतामधले, बंद करा, दक्षिण भारतामधले हे तीनही मंदिर पल्लव नागवंशी राजांनी बांधलेले आहे. पल्लव राजे. आता हे पल्लव राजे हेही सुद्धा परकीय होते, बाहेर देशातून आले होते. आणि पल्लव राजे हे बुद्धिस्ट होते किंवा नाही याचा पुरावा म्हणण्यापेक्षा तुम्ही बोधी धर्मन हे नाव ऐकलं का? बोधी धर्मन मार्शल कराटे, जो चायना देशामध्ये गेला, त्यांनी शाओलिन टेम्पल आहे का नाही, शाओलिन जे चायनामध्ये टेम्पल आहे, बुद्धिस्ट विहार आहे, त्या ठिकाणी त्यांनी जगाला, म्हणजे चायना देशामध्येच नाही तर चायनामधून जपान आहे, चायनामधून जपान, कोरिया, इतरही देशामध्ये जे मार्शल आर्ट, जे कुंग फू कराटे आहे, हे मार्शल आर्ट कुंग फू कराटे, त्यांचं नाव बोधी धर्मन होतं. हा भारतीय भिक्खू होता. हा कांचीवरमचा होता. कुठचा? कांचीवरम. कांचीवरम म्हणजे काय? त्याला तुम्ही कांजीवरम म्हणता, जशी कांजीवरमची साडी प्रसिद्ध आहे. तर या कांचीवरमचा म्हणजे आजच्या कांजीवरमचाच हा बोधी धर्मन होता. त्याचं जुनं नाव होतं बोधितारा. काय नाव होतं? बोधितारा. नंतर तो बोधी धर्मन झाला. तर हा बोधी धर्मन ज्यांनी मार्शल आर्ट या जगाला, कराटे जे प्रशिक्षण आहे, जे एक कला आहे मार्शल आर्टची, हे कुंग फू कराटे हे जगाला जे चायनामध्ये नेलं पहिल्यांदा, तर हे सर्वात मोठं योगदान कोणाचं आहे? बोधी धर्मन भिक्खूचं. तर हा बोधी धर्मन भिक्खू पल्लव राजवंशाचा होता. सांगा आता, बोधी धर्मन हा जर पल्लव राजवंशाचा आहे आणि त्यांनी मार्शल आर्ट कुंग फू कराटे विकसित केले, तर बाकीचे त्यांचे जे पूर्वज आहे, जे राजे महाराजे होऊन गेले, ते सुद्धा काय होते? बुद्धिस्ट होते. पल्लव राजवंश हा जरी परकीय राजवंश होता, तरी मात्र त्यांनीही बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला आणि भारतामध्ये ते समरस झाले. पहा, म्हणजे शक, कुशाण, कनिष्क राजा, मिलिंद राजा, पल्लव राजे आणि असे हुनही सुद्धा, काही हुन हे आक्रमककारी होते, काही हुनांनी बौद्ध धर्माची सुद्धा दीक्षा घेतलेली होती. त्याचे पुरावे सापडतात. म्हणजे मी जे तुम्हाला शक, कुशाण, ग्रीक किंवा पल्लव किंवा हुन, जे काही हुन यांनी जे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तर लक्षात घ्या, म्हणजे परकीय राजे जे परकीय आक्रमक म्हणून आले, पण त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ते बुद्ध धर्माला शरण गेले, हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे शोकांतिका अशी आहे, तुम्ही तिकून जा, शोकांतिका अशी आहे की बौद्ध धर्माची दीक्षा जी परकीय जे आक्रमक होते, जरी ते आक्रमककारी साम्राज्यवादी असेल, परंतु त्यांनी मात्र बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर ते 100% बुद्धिस्ट झाले. 100% ते बौद्ध धम्माचं आचरण अनुकरण करत होते. आपलं धम्मानुशासन सम्राट अशोकासारखंच त्यांनी निर्माण केलं होतं. कोणत्या राजाचं सांगतो आम्ही? या राजांचं. दुसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगत असताना लक्षात घ्या, या भारतामधून जेव्हा सम्राट अशोकांनी आपल्या मुलाला महामहेंद्र आणि मुलीला संघमित्राला श्रीलंका देशामध्ये पाठवलं. कोणत्या देशात? श्रीलंका देशामध्ये पाठवलं. तर श्रीलंका देशामध्ये पाठवल्याच्या नंतर तिथला जो श्रीलंकेचा राजा आहे देवानाम पिय तिस्स आणि ते अनुला देवी, तिथली जी महाराणी होती, त्यांनी बौद्ध धर्माची पहिल्यांदा धम्म दीक्षा घेतली. तिथली महाराणी भिक्खुनी बनली आणि तिथला राजा धम्म राजा बनला. तर श्रीलंका देश सुद्धा बुद्धिस्ट श्रीलंका झालं आहे ना. म्हणून आजही एक म्हण आहे, सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका. तर सोन्याचा भारत म्हणजे सम्राट अशोकाचं हे धम्म राज्य होय, स्वर्णिम भारत. सोन्याची लंका म्हणजे रावणाची नव्हे, त्या काल्पनिक. सोन्याची लंका म्हणजे याच महामहेंद्र संघमित्रा श्रीलंका देशामध्ये गेले आणि त्यांनी बौद्ध धम्म त्या ठिकाणी रुजवला, म्हणून तिला सोन्याची लंका असं म्हटल्या जाते. सोन्याची लंका म्हणजे काय? बुद्धमय धम्ममय लंका.
समजलं तुम्हाला? ती काल्पनिक नाही, समजलं? तर श्रीलंका देश आजही 100% बुद्धिस्ट आहे. ज्यावेळी चायना देशामध्ये काश्यप मातंग नावाचा भिक्खू गेला, काश्यप मातंग हाही कांचीवरमचा होता. हा काश्यप मातंग भिक्खू आणि त्याच्यासोबत काही आणखी भिक्खू जेव्हा चायना देशमध्ये चीन देशामध्ये गेले, तर चीनच्या लोकांनी असं म्हटलं का, हा जो बौद्ध धर्म आहे का नाही, हा महाराईचा धर्म आहे, असं म्हटलं का? म्हटलं. जेव्हा या भारतामधून कांचीवरमवरून हा काश्यप मातंग चायना देशामध्ये गेला, तिथूनच मग जपानमध्ये बौद्ध धर्म पोहोचला. तर मला सांगा, तिथल्या चायनाच्या लोकांनी जपानच्या लोकांनी असं म्हटलं का, असं म्हटलं का की हा जो धर्म आहे का नाही, हा बौद्ध धर्म हा महारायचा आहे, आम्ही नाही घेत, हा भारतातला आहे, बरं महाराचा नाही, हा भारतातला आहे, आम्ही नाही घेत, आम्हाला नको, असं म्हटलं त्यानं? नाही म्हटलं चायनाच्या लोकांनी. त्यांना बुद्धाचं पंचशील, बुद्धाचा अष्टांगिक मार्ग, बुद्धाची तत्वप्रणाली, बुद्धाचं हे सुंदर असं ही फिलॉसॉफी त्यांना आवडली. चायनाच्या लोकांनी ते सहजपणे स्वीकारली. आपल्या हिताची आहे, सुखाची आहे, कल्याणाची आहे, असा विचार नाही केला त्या चायनाच्या लोकांनी की ही भारतातला बुद्ध आहे. पण आज मात्र भारतामध्ये हा जो बौद्ध धर्म आहे का नाही, हा महारायचा आहे म्हणतात, चांबारायचा आहे, बाबासाहेबाचा आहे, त्या महारड्याचा आहे, असे म्हणतात का नाही भारतातले ओबीसी लोक? समजलं का? पण चायनाच्या लोकांनी म्हणलं का त्यावेळी? आणि म्हणलं असतं त्यावेळी, आम्ही नाही घेत, हा भारतातला आहे, आम्ही तर चायनातले आहे, आम्ही नाही घेत तो बौद्ध धर्म, हा तर भारतातला आहे किंवा हा महारायचा आहे. तर असं, कारण संपूर्ण देशामध्ये भारत सोडून जाती व्यवस्था आणि पोटजाती व्यवस्था भारत सोडून जगाच्या पाठीवर कुठेही नाही. मी 5 ते 10 मिनिटं बोलतो आणि थांबतो. जगाच्या पाठीवर जाती आणि पोटजाती नाही, चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ह्या असं काय आहेच नाही, ते फक्त भारतामध्येच आहे. आणि जर चायनामध्ये, जपानमध्ये, इतरही बौद्ध कंट्र्यामध्ये जर ही जाती व्यवस्था, पोटजाती व्यवस्था किंवा ही चातुर्वर्ण्य व्यवस्था, मनुस्मृतीची देण जर त्या ठिकाणी असती, तर जगामध्ये बौद्ध धर्म पसरला नसता. त्यांनी भेद केला नाही का तो भारतीय धर्म आहे आणि तो त्या लोकांचा आहे, आमचा नाही, असा विचार केला नाही. बुद्धाच्या शिकवण त्यांना आवडली आणि इथपर्यंतच नाही, चायना, जपान, ज्या देशामधल्या लोकांना ती बुद्ध धर्माची शिकवण आवडली, त्यानं अंगीकारली, त्याचं आचरण केलं, त्याच्यावर चालले, त्या देशानं झपाट्यानं प्रगतीही केलेली आहे. सांगा, ज्या ठिकाणी बुद्धानं 45 वर्ष धर्माचा प्रचार प्रसार केला, धम्माचा प्रचार प्रसार केला, 45 वर्षावास केले, इथंच त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, इथंच त्यांना महापरिनिर्वाण झालं. त्या भारतातल्या लोकांनी बुद्धाच्या विचाराचं पालन न केल्यामुळे भारत आज कंगाल आहे, दारिद्र्य भोगत आहे. पण जिथं बुद्धाचा जन्मच झाला नाही, त्या देशामध्ये केवळ भिक्खू गेले, भिक्खूला पाठवलं राजे महाराजांनी, केवळ भिक्खूंनी बुद्धाचे विचार, तत्वज्ञान त्या देशामध्ये नेले. जपान, चायना, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, तायवान, जे काही मी नाव घेत होते, त्या सगळ्या देशामध्ये बौद्ध भिक्खूंनी धम्माचा प्रचार केला. तर त्या देशातल्या लोकांनी तो स्वीकारलाही. मला सांगा, ते देश सुखी आहे का नाही? त्या देशात शांती नांदत आहे का नाही? म्हणजे ज्या देशांनी बुद्ध धम्म स्वीकारला, बुद्धाचं तत्व, पंचशील, अष्टांग मार्ग स्वीकारला, ते देश जगामध्ये श्रीमंत आहे. आणि ज्या देशामध्ये बुद्धाचा जन्म झाला, तो देश आज मात्र कंगाल आहे, गुलाम आहे आणि गरीब आहे, दारिद्र्यात जगत आहे. समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात तुम्हाला? या भारतातलं सगळ्यात गरीब राज्य माहित आहे कोणतं आहे? या भारतातलं सगळ्यात गरीब राज्य बिहार राज्य. कोणतं राज्य? बिहार राज्य सगळ्यात गरीब आहे. पण बिहार एकेकाळी, बिहारच नाही, संपूर्ण जम्बूद्वीप भारत स्वर्णिम भारत होता, सुखी संपन्न भारत होता. नीट लक्ष द्या. बिहार प्रदेश कशावरून झालेला आहे? सर्वाधिक बुद्ध विहारांची त्या ठिकाणी निर्मिती झाली. जगातील पहिलं विहार, महाविहार, बुद्ध विहार ज्या ठिकाणी निर्माण झालं, ते कोणतं ठिकाण आहे? बिहार आहे. म्हणूनच त्याला काय म्हणतात? विहारांची जिथे जास्तीत जास्त संख्या, म्हणून त्याला बिहार म्हणतात भोजपुरी भाषेमध्ये. समजलं?
तर या बिहारमध्ये जे पाटलीपुत्र होतं, इनलाइटमेंट, बुद्धाला सम्यक संबोधित ज्ञान प्राप्ती झाली होती. पहा, मी तुम्हाला प्रश्न कोणता विचारला? भारतातील सर्वात निरक्षर आणि भारतातील सर्वात गरीब राज्य जर कोणतं असेल तर बिहार राज्य होय. कोणतं राज्य? पण बिहार आत्ताला गरीब आहे, पण बिहार बुद्धाच्या वेळी आणि सम्राट अशोकाच्या वेळी सगळ्यात सुखी संपन्न राज्य होतं. जम्बूद्वीपच होता तसा. आणि या बिहार मधूनच पाटलीपुत्रला सम्राट अशोकांनी तिसरी धम्मसंगीती जर भरवली नसती, म्हणजे पाटलीपुत्र कुठं आहे? पटना. जुनं नाव पाटलीपुत्र, आताचं नाव काय? पटना. या पटना शहरामध्ये, या नगरामध्ये जर सम्राट अशोकांनी तिसरी धम्मसंगीती जर भरवली नसती आणि देश विदेशात बौद्ध भिक्खूंची निवड तिथून केली नसती आणि जगभरात बौद्ध भिक्खूंना पाठवलं नसतं, तर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला नसता. सांगा बरं, अख्ख्या जगाला बुद्ध कोणी दिला? बिहार राज्याने, बोध गया आणि पाटलीपुत्र पटण्यावरून. सांगा. आणि आज त्या बिहारची कशी हालत आहे, समजलं का? म्हणून खास करून महाबोधी महाविहार मुक्त होऊ नये याकरिता जे बिहारचे लोक आहेत तिथल्या लोकांना जास्त गुलाम आणि जास्त षडयंत्रामध्ये, गुलामीमध्ये टाकण्याचं यंत्र चालू आहे. म्हणजे स्थानिक लोक बुद्धिस्ट नाही होऊ दिले. म्हणजे कल्पना करा, बौद्ध गयेला इतके विहार बांधले. जगातले जेवढे काही बौद्ध राष्ट्र आहे ना, नीट लक्ष द्या, जगातले जेवढे बौद्ध राष्ट्र आहे ना, त्या जगातल्या सर्वच बौद्ध राष्ट्रांनी मोठे मोठे महाविहार असे पॅगोडेच्या पॅगोडे बांधले असते. पण तिथल्या लोकांचं, खास करून बोधगया शहरामधल्या कुठल्याही लोकांचं काही परिवर्तन झालं नाही. म्हणजे बोधगयाला एवढे मोठे महाविहार आहे, एवढे मोठे स्तूप बांधले, एवढे मोठे भिक्खू त्या ठिकाणी जातात, महाबोधी महाविहार आहे, जगभरातले लोक येतात तिथं, बुद्धाला वंदन करतात. परंतु मात्र बोधगया शहरामधले जे स्थानिक लोक आहे का नाही, त्याच गावातले, बोधगया शहरातले, त्याच बोधगयातले शहरातले लोक अजूनही बौद्ध बनले नाही, बुद्धाकडे वळले नाही. त्याला कारण म्हणजे ब्राह्मणांनी त्यांना वळूच दिलं नाही. जर बोधगया शहरामध्ये लोक, समजलं का, आपलेच भावबंद, ते जर खऱ्या अर्थानं बुद्धिस्ट बनले ना, तर आपल्याला महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त करायला वेळ लागणार नाही. पण बोधगया त्या बिहारच्या लोकांना, त्या बोधगयाच्या लोकांना ते बुद्धाकडे वळूच देत नाही, त्यांना गुलामीमध्ये ठेवतात. आणि गुलामीमध्ये ठेवण्याचं कारण ते काय सांगतात? बुद्ध कानाई विष्णूचा 9वा अवतार आहे. मग विष्णूचा 9वा अवतार आहे तर मग झालं, आमचाच आहे तो. समजलं का? म्हणून बाबासाहेब म्हणतात, एखाद्या ऐतिहासिक महापुरुषाला जर देव पदाला चढवलं तर त्या ठिकाणी विचार संपत असतात. समजलं का? देव किंवा अवतारवादाच्या संकल्पनेमध्ये त्याचं ब्राह्मणीकरण केलं आणि बुद्ध धम्माच्या प्रचाराला रोकथाम झाली. म्हणून एक कधी कधी मलाही प्रश्न पडतो की ज्या बोधगया शहरामध्ये मी दरवर्षी जातो बुद्ध पौर्णिमेला, तिथल्या स्थानिक लोकांनी हे बुद्ध विहार पाहून, हे बौद्ध भिक्षू पाहून जगातले लोक तिथे येऊन वंदन करतात, ते माती कपाळाला लावतात, जिभेला ठेवतात. परंतु त्या बोधगयातले लोकच का बदलले नाही, परंतु त्यांना बदलवल्या गेलं नाही किंवा त्यांना बुद्धाकडे वळवल्या जाऊ देत नाही. लक्षात घ्या, आपले महाराष्ट्रातले लोक कितीही आंदोलन करन, पण स्थानिक लोकांची आपल्याला काय पाहिजे? सपोर्ट पाहिजे. म्हणतो ना आपण महाराष्ट्रामध्ये, राव करे तर गाव नाही करे. समजलं? म्हणून तोही एक महत्वाचा मुद्दा आहे. समज तुम्हाला? मी गोष्ट म्हणून तेच जाता म्हणून तुम्हाला तेच सांगतो की महाबोधी जे महाविहार आहे अजूनही ते ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे आणि आपले लोक त्याच्याच मंदिरात चालले. पुन्हा जात आहे का नाही? अजूनही झाला पाहिजे का? आता 84,000 महाविहार सम्राट अशोकाने बांधले, त्याच्यावर कोणाचा कब्जा आहे? ब्राह्मणांचा कब्जा आहे. समजलं का? आता ते 84,000 महाविहार नाही पाहिजे, ते आमचेच आहे, तिरुपती बालाजी, पंढरपूर, सोमनाथ, जगन्नाथ. पण एक महाबोधी महाविहार मागून राहिले तर सोडून राहिले का ब्राह्मण? अजिबात सोडून राहिले. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला आज या ठिकाणी एक गोष्ट सांगत असताना, या भारत देशामध्ये बुद्धाचं कसं ब्राह्मणीकरण झालं आणि बाबासाहेबांनी त्यांना ब्राह्मणी करण्यापासून स्वतः बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये सांगावं लागलं. काय सांगावं लागलं? पहिल्यांदाच बाबासाहेबांनी सांगण्याची हिम्मत केली. याच्या अगोदर कोणीही भारतामध्ये हिम्मत केली नव्हती. कोणती हिम्मत केली नव्हती? 22 प्रतिज्ञामध्ये ते हिम्मत
बाबासाहेबांनी पहिल्यांदाच केली की बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा खोडसाळ प्रचार होय. समजलं का? आजही तुम्ही ओबीसी लोकांपाशी जा, आदिवासी लोकांपाशी पहा, त्यांना ते विचारा, तर बुद्ध काय आहे म्हणतात? आमच्या विष्णूचा 9वा अवतार आहे. आमच्याच विष्णूचा अवतार आहे म्हणते 9वा. मग विष्णूचा 9वा अवतार तर लय आहे, 21 अवतार आहे, 9 अवतार आहे. मग त्या 8ही अवताराची तुम्ही पूजा करते ना, 8ही अवताराची तुम्ही पूजा करता देवघरामध्ये. मग 9व्या अवताराची का पूजा करत नाही? बुद्धाची मूर्ती आणि फोटो घरात का ठेवत नाही? का त्याला पूजत नाही? तर इथंच खरी ब्राह्मणांची बदमाशी आहे. समजलं का? आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे या भारतामध्ये बुद्धाचा किती द्वेष केला जातो, एवढा द्वेष केला जातो की महाराष्ट्रामध्ये एक म्हण होती. लहानपणी त्या म्हणीचा अर्थ मला समजत नव्हता, पण आता मात्र समजत आहे. ती महाराष्ट्रामध्ये खास प्रचलित होती ती म्हण. कोणती म्हण होती? ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं काय काम. ऐकली का तुम्ही म्हण? ऐकली ना? तुम्हाला हसा येत असेल, हसण्याची गोष्ट नाही. ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं काय काम किंवा बोडख्याचं कोणतं काम. आता बोडखा म्हणजे काय लक्षात घ्या, हसण्याची गोष्ट नाही आहे. बोडखा म्हणजे काय? बोडखं कोणाला म्हटलं जातं? ज्यांनी मिशी काढलेली आहे तो बोडखा, ज्यांनी दाढी काढलेली आहे तो बोडखा, ज्यांनी आपल्या डोक्याचे सुंदर केस काढलेले आहे, स्त्री असो का पुरुष असो. कोणते लोक केस काढतात? बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी. कोणाची परंपरा आहे? बुद्धाने ती सुरुवात केली आहे की नाही? म्हणजे दाढीचे केस बोडखे करणं म्हणजे काढणं, आपल्या मराठी भाषेमध्ये बोडखं म्हणतात. म्हणजे दाढीचे केस काढणं म्हणजे बोडकं होणं, मिशीचे केस काढणं म्हणजे बोडकं होणं, आणि डोक्याचे केस काढणं म्हणजे बोडकं होणं, स्त्री असो का पुरुष असो. ठीक ना? आता स्त्रियांना काही दाढी मिशा नसते, पण डोक्याचे केस काढणं म्हणजे त्याला काय म्हणतात? बोडखं. आता बोडख्याचं काय काम म्हणजे काय? तर बोडखा म्हणजे काय? तर इथं बौद्ध भिक्खूला आणि भिक्खुनीला ते उद्देशून म्हटलेलं आहे. बोडख्याचं म्हणजे काय? त्या बोडख्यामध्ये बुद्ध सुद्धा येते. कारण बुद्ध कसे आहे? बोडके नाही आहे का? बुद्धाले काय दाढ्या मिशा आहे का? डोक्याले केस आहे का? म्हणजे बुद्धही बोडखा आणि त्याचे शिष्य भिक्खू आणि भिक्खुनी सुद्धा कसे आहे? बोडखेच आहे. दाढी मिशीचे डोक्याचे केस काढलेला बुद्ध आणि त्यांचा भिक्खू आणि भिक्खुनी संघ हे कोण आहे? बोडखे आहे. या बोडख्याचं कोणतं काम? समजलं का? हे केव्हा झालं? हे ब्राह्मणांनी SC ST OBCच्या लोकांमध्ये टाकून दिलं, डोक्यात भरून दिलं. बोडख्याचं काय काम? अरे या बोडख्यांनीच जगभर ज्ञान विज्ञानाचा प्रचार प्रसार केला. आज चायना, जपान कोणामुळे सुखी संपन्न आहे? हे बोडखे, हे दाढी मिशी डोक्याचे केस काढलेले हे बोडखे भिक्खू आणि भिक्खुनी जगभर गेले नसते तर बुद्ध कळला नसता, जग युद्धापासून वाचलं नसतं. या जगामध्ये ज्या ज्या देशात बुद्ध आहे त्या देशामध्ये शांती अहिंसा प्रस्थापित झाली नसती. समजलं का तुम्हाला? तर असा प्रचार केला बुद्धाचा. पहा बरं, आता इथे प्रचार करतात. म्हणजे ना आता 8 दिवस झाले सर्व अख्खं जग पाहत आहे. मी आज तो विषय काढला या परिवारामध्ये, आहे की नाही? अख्खं जग पाहत आहे मोबाईल मध्ये. कलकत्त्याच्या गल्लीतलं एक आवारा कुत्र, असे कितीतरी कुत्रे आपल्या गावामध्ये आहे का नाही? मी का बोलावं असं तुम्हाला सांगतो. पहा, शक कुशाण राजा, हुन राजे, पल्लव राजे, ग्रीक मिनॅडर मिलिंद राजा हे परकीय राजे असून सुद्धा त्यांनी भारतामध्ये येऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. समजलं का? त्यांनी भेदभाव केला नाही. आणि भारतातले जे काही भिक्खू विदेशामध्ये गेले, जपान, चायना, इतर देशामध्ये, त्याही लोकांनी भेदभाव केला नाही की हा महाराचा धर्म आहे म्हणून. पण भारतामध्ये जा बरं तुम्ही, ओबीसी लोक, आदिवासी लोक, मातंग लोक काय म्हणते? हा महाराचा धर्म आहे म्हणते, बौद्ध धर्म. काय कोणाचा होय म्हणते? महाराचा होय म्हणते. हा तिकडं चांबारायचा होय म्हणते. कारण भारतामध्ये चांबार लोक, युपी बिहारचे, राजस्थान गुजरातचे चांबार लोक बुद्धिस्ट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये चांबार लोक बुद्धिस्ट नाही आहे. पण फरक आहे बा. महाराष्ट्रामध्ये मी आता फिरतो ना, राजस्थान गुजरात वगैरे मी गेलो तर महाराष्ट्र सोडून, ऐका, महाराष्ट्र राज्यामध्ये चांबार वर्ग आहे का नाही?
आहे ना चांभार समाज. तर महाराष्ट्रातले चांभार लोक बुद्धिस्ट नाही आहे, पण महाराष्ट्र सोडून उत्तर प्रदेश, तिकडे बिहार, इकडे तिकडे जे काही असतील गिने चुने, तर ते लोक चांभार लोक बुद्ध धम्माला फॉलो करतात. फरक आहे, फरक आहे तिथं. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बुद्धाचा एवढा द्वेष केला जातो, आणि बुद्ध धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला, त्यांनी दीक्षा घेतली, तर बाबासाहेबाचा द्वेष केला जातो. पहा इथपर्यंत. म्हणजे पहिलेच बुद्ध बामणायले पाहिजे नव्हता, आणि बस बामणायले पहिलेच बुद्ध पाहिजे नव्हता, कारण त्याची दुकानदारी बसली होती. म्हणून ते बुद्धाकडे लोकांना वळू देत नाही, बुद्धाकडे लोकांना येऊ देत नाही, कारण ब्राह्मणांची दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहत नाही. बुद्धाने आणि सम्राट अशोकांनी ब्राह्मणाची दुकानदारी बंद केली होती. आता बाबासाहेबांनी बौद्ध धम्म पुनर्जीवित केला आहे का नाही. आता बाबासाहेबांनी बौद्ध धम्म पुनर्जीवित केला, तर अजूनही ब्राह्मणांना भीती आहे की जर भारतातले लोक SC ST OBC आणि तुम्ही लोक जर चांगल्या पद्धतीने बुद्ध धम्माकडे वळले, तर आमची दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही, ही त्यांना भीती आहे. म्हणून ते महाबोधी महाविहार सोडतही नाही, आणि बुद्धाची जेवढी बदनामी करायची आहे ते करत आहे का नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही आहे, तरी मात्र ते तसा प्रचार खोटा करत आहे. समजलं का तुम्हाला. बाहेर देशामध्ये तुम्ही कुठे जा, चायना, जपान, श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश, कुठे जा, तिथल्या लोकांना विचारा तुमच्या देशातला बुद्ध म्हणा विष्णूचा 9वा अवतार आहे का जी म्हणा, तर ते लोक म्हणते आम्हाला नाही माहित. मग ही बदनामी कुठं केली आहे, फक्त ऐका भारतातच केली आहे. हे तुम्हाला सांगावं लागेल. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये सांगितलं बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही, तो ऐतिहासिक पुरुष आहे. समजलं. बुद्धाचे एव्हिडन्स आहे. कुठल्याही देवी देवतांच्या मूर्त्या भारतामध्ये अजूनही जमिनीत भेटल्या नाही. जिथं खोदान तिथं बुद्धाच्याच मूर्त्या भेटते. समजलं का. भारतामध्ये लोक, आफ्रिकेतले लोक, अमेरिकेतले लोक, जर्मनीतले लोक, जगभरातले लोक भारतात येतात. तेव्हाही येत होते. तेव्हाही म्हणजे चायनाचे लोक आले होते. कोणता युआन शांग, फाययान, इत्सिंग, हायजो शिकासाठी येत होते त्याही वेळी, आणि आताही भारताकडे लोक येतात. मला सांगा बरं, भारताकडे लोक येतात आफ्रिकेपासून जर्मनी, जगभरातले लोक भारताकडे येतात. तर भारताकडे कशासाठी येतात, काय काम आहे त्याचं भारतामध्ये, कारण ते बुद्धासाठी भारतात येतात. कोणासाठी येतात, बुद्धासाठीच येतात. मला सांगा बरं, बुद्ध सोडून या भारतात आहे तरी काय, काय आहे बुद्ध सोडून पाहण्यालायक. अजिंठा कोणाची आहे, बुद्धाची. वेरूळ कोणाची आहे, सर्व 2, 2.5, 3 हजार लेण्या कोणाच्या आहे, बुद्धाच्या. महाबोधी महावीर कुठं आहे, बुद्धाचं. सगळे बौद्ध विद्यापीठ कोणाचे आहे, बुद्धच आहे या भारतामध्ये. सगळ्या लेण्या, स्तूप, विहार, काय काय आहे असं जे विदेशात नसेल ते भारतामध्ये आहे. जगातले लोक जर या भारताकडे येण्याचं कारण असेल तर फक्त आणि फक्त बुद्धच आहे. इतका चांगला बुद्ध बाबासाहेबांनी दिला, तरी आमचे लोक मात्र पुन्हाही भटकत आहे. समजलं का. ते तर लोक भटकतच आहे, पण आमचे लोक भटकंती करत आहे. म्हणजे तुम्ही बुद्ध गयाला गेले तरी तुम्ही बुद्ध गयाला गेल्याच्या नंतर इकडं तिकडं भटकाचं नसते. समजलं का. मग बुद्ध गया पाहिली तर मग काय पाहिलं, बुद्ध गया. बुद्ध गया पाहुणे जर तुम्ही पुन्हा अंगाने धुपारेन या देवाकडे जाऊ, बुद्ध गयाकडे जाऊनही काही फायदा नाही. समजलं का. बुद्ध गयाला गेले तर मग बुद्धालेच शरण जायचं, इकडं तिकडं भटकायचं नाही. समजलं का. नाही मग बुद्ध गयाला जातो इकडे जातो ताजुद्दीन बाबाकडं, आहे का नाही. काय अर्थ आहे का. इथं ढोंगी लोक आहेत मग अशा पद्धतीचे, आहे का नाही. बुद्ध गयाची सहल केल्याच्या नंतर इकडं तिकडं भटकण्याची गरज नाही आहे. समजलं का तुम्हाला. तर मी ती तुम्हाला गोष्ट सांगत होतो कोणती, की बुद्धाचा किती राग आणि द्वेष करतात भारतातले लोक. समजलं का. बुद्धाचा तर करतात ते, पण बाबासाहेबाचा किती करणं चालू आहे आत्ताही. त्याचे हात काय तोडतात, पाय काय तोडतात, त्याची विटंबना काय करतात, संविधान काय जाळतात. रोजचं कुठं नाही कुठं बाबासाहेबाच चालू आहे का नाही. आपल्या समाजात चालू आहे का नाही. दुसऱ्याची हिंमत आहे का कोणाले. म्हणजे बाबासाहेब त्याले खतम होऊन नाही राहिला. कितीही बुद्धाले खतम करण्याचा प्रयत्न केला ब्राह्मणांनी, पण बुद्ध खतम झाला नाही. आणि बाबासाहेबांनी बुद्ध धम्म घेतला आणि दिला म्हणून बाबासाहेबांना जातीवादी म्हणतात. बाबासाहेबाचा किती राग करतात, आहे का नाही. करतात का नाही. आता आहे ना ते सगळं चालू आहे का नाही वातावरण. आणि तुम्ही लोक मस्त खुश आहात, तुम्हाला काही माहित नाही.
समजलं का? त्याचं पूर्ण षडयंत्र प्लॅनिंग चालू आहे ब्राह्मणाचं. तुम्ही नुसते वाढदिवस लग्न हे तेच करत राहा. समजलं का? जुने दिवस आल्याशिवाय राहणार नाही. हसण्याची गोष्ट अजिबात नाही आहे. समजलं का? त्याचं पूर्ण प्लॅनिंग आहे ब्राह्मणाचं होऊन. त्यानं जाळं टाकलेलं आहे, फक्त ओढाचंच काम आहे. आणि तुम्ही राम असतं नाचतच डीजेवर. समजलं का? तिकडे बाबासाहेबांचे पुतळे काय ना फोटो काय जाळल्या जात आहे तिकडे ग्वालियरला, आणि आमचे लोक डीजेवरच नाचत आहे. म्हणजे अजिबात होश नाही आमच्या लोकांना, जाणीव नाही आपल्या समाजात काय चालू आहे. अन्याय अत्याचाराची आपला शत्रू कोण आणि मित्र कोण याची ओळख आपण ठेवली पाहिजे. लक्षात घ्या. तर मी ती 5 मिनिटांमध्ये गोष्ट सांगतो की बुद्धाचा कसा द्वेष केला जातो. कसा द्वेष केला जातो. आणि हे बुद्धाचा द्वेष ब्राह्मणी लोकांनी तसे ग्रंथही निर्माण केले आहे. तसे ग्रंथही लिहिले आहे. ग्रंथ लिहिले आहे ब्राह्मणांनी बुद्धाचा द्वेष पसरवण्यासाठी. ओबीसी एसटी लोकांमध्ये या भारतामध्ये बुद्धाचा राग केला पाहिजे, बुद्धाचा द्वेष केला पाहिजे असे ग्रंथही ब्राह्मणानं लिहून काढले आहे. समजलं का? ग्रंथ नंबर 1 बुद्धाची बदनामी. ग्रंथ नंबर 1 नारद पुराण आणि गरुड पुराण ब्राह्मणांनी लिहिलं. काय लिहिलं त्या ग्रंथामध्ये? एखाद्या जंगलामध्ये एखाद्या माणसाच्या माग हत्ती लागला. काय लागला? ऐका. जंगलामध्ये जात असताना एखाद्या माणसाच्या माग हत्ती लागला पिसाळलेला. त्याचा जीव घ्यासाठी तो माणूस पुढं पुढं आणि हत्ती माग माग, तो माणूस पुढं पुढं आणि हत्ती माग माग. आता तो माणूस पुढे पुढे धावत आहे ना, हत्ती त्याच्या पिसाळलेला माग धावत आहे. आता त्या माणसाला वाटते की माझं मरण आता जवळ आलेलं आहे. आता हत्ती मांग कायसाठी धावत आहे? त्याचा जीव घ्यासाठी, आहे की नाही? आता हत्ती मांग धावणं म्हणजे एक प्रकारचं मरणच नाही आहे का? म्हणजे मरणच धावत आहे ना. हत्तीच्या रूपात काय धावत आहे? मरण. तो माणूस पुढे पुढे असं लिहून आहे गरुड पुराण नारद पुराणामध्ये की तो हत्ती, तो माणूस पुढे पुढे जंगलामध्ये, कोणच त्याचा जीव वाचवायला तिथं आहेच नाही, कोणच एकही माणूस शिल्लक नाही. तो ओरडत आहे, आकांता करत आहे, मला वाचवा मला वाचवा. तो व्यक्ती पुढे पुढे आणि तो हत्ती मागे मागे. तो व्यक्ती पुढे पुढे धावत आहे आणि हत्ती, ऐका ही गोष्ट नारद पुराण गरुड पुराण मधली. तर तो व्यक्तीच्या मागे तो हत्ती पिसाळलेल्या जंगलामध्ये धावत आहे आणि तो व्यक्ती धावता 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 त्याला जंगलामध्ये त्या रस्त्यानं एक बुद्ध विहार दिसलं. आणि ते बुद्ध विहाराचे दरवाजे खुले होते. बुद्ध विहारामध्ये सोन्याची मूर्ती चमचम करत होती. समजलं का तुम्हाला? बुद्धाची मूर्ती सोन्याची होती, चमचम करत होती. बुद्ध विहाराचे दोनही दरवाजे खुले होते आणि त्या व्यक्तीच्या मागे धावता धावता त्याला ते रस्त्यावरच ते बुद्धाचं विहार दिसलं आणि बुद्ध विहाराचे दरवाजेही खुले होते. सांगा बरं, हत्तीपासून जीव वाचण्यासाठी त्या माणसानं काय करायला पाहिजे? आता त्या बुद्ध विहारात जायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? दिसलं ना तुला राजा? आतापर्यंत तुला कोणतं वाचवाले नव्हतं, पण योगायोगाने तुला बुद्ध विहार दिसलं. आता तू पटकन त्या बुद्ध विहारामध्ये घुसायला पाहिजे ना. पटकन बुद्ध विहाराचे दरवाजे लावून घेतले पाहिजे. त्याचा जीव वाचन का नाही? सोपी गोष्ट आहे का नाही? पण ब्राह्मणानं असं लिहून ठेवलं, पहा, तुमच्या माग हत्ती जरी माग लागला आणि त्यांनी तुमचा जीव घेण्याचा जरी प्रयत्न केला, हत्तीच्या पायानं मरण कबूल करायचं, पण बुद्ध विहारात पाय ठेवायचा नाही. ते बंद करायला लाव. समजलं तुम्हाला? समजलं तुम्हाला ही गोष्ट? कशी बुद्धाची बदनामी केली? आलं लक्षात तुम्हाला? बुद्धाची बदनामी म्हणजे काय? तर बुद्धाची बदनामी पहा, असं ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे, बोलू नका. पहा, अशी बदनामी आहे. तुम्हाला कशी वाटते ही गोष्ट? हत्तीच्या पायाने मरण कबूल करायचं म्हणजे हत्तीच्या पायानं मरण कबूल करायचं, पसंत करायचं, पण बुद्ध विहारात पाय ठेवायचा नाही, असं कोण सांगत आहे? गरुड पुराण आणि नारद पुराण. कोण लिहिलं हे? ब्राह्मणाला. सांगा कसं लिहिलं? पुन्हा सांगू का मी? समजलं पा किती भयानक गोष्ट आहे? साधी वाटते का तुम्हाला? जंगलामध्ये पिसाळलेल्या हत्ती जरी माग लागला आणि त्या हत्तीच्या पायानं माझा जीव गेला तरी बेहतर, हत्तीच्या पायानं मरण कबूल करायचं,
पण बुद्ध विहारात पाय ठेवायचा नाही. सांगा, असं जर ग्रंथामध्ये लिहून असन तर सांगा, ओबीसी लोक, आदिवासी लोक, जे तुम्ही कुणबी लोक म्हणता, हिंदू लोक म्हणता, सांगा ते बुद्ध विहारात पाय ठेवतील का? कोण लिहिलं हे? नारद पुराण, गरुड पुराणामध्ये ब्राह्मणानं. सांगा किती, म्हणजे किती रे? आता मला सांगा, कल्पना करा, जो ब्राह्मण असा लिहितो ग्रंथामध्ये, काय लिहितो की हत्तीच्या पायानं मरण पसंत करा, पण बुद्ध विहारात पाय ठेवायचं नाही. बुद्ध विहारात पाय ठेवायचं नाही म्हणजे बुद्ध विहारात काय राहते मग? बुद्धाची मूर्ती राहते. आता बुद्ध विहारात पायच ठेवायचा नाही तर बुद्धाचा किती राग असताना मग? आता मला सांगा, बुद्ध विहारात पायच ठेवायचा नाही, बुद्धाचं तोंडच पाहायचं नाही, तर भिक्खूचं तोंड पायन का? म्हणूनच महाराष्ट्रामध्ये ती मनपल्ली बोडख्याचं काय का? समजलं तुम्हाला? जे लोक आपल्याला असं वाटते त्यांचे लोक असे का द्वेष करतात बरं बुद्धाचा? द्वेष करत नाही, ब्राह्मणांनी तसं ग्रंथामध्ये लिहूनच ठेवलं आहे. समजलं का? बुद्ध विहारात पाय ठेवायचा नाही, बुद्धाचं तोंड पाहायचं नाही, बुद्धाच्या मूर्तीकडे लक्ष द्यायचं नाही. अरे बुद्धाचंच पाहायचं नाही तोंड, तर भिक्खू त्या बोडख्याचं कोण तोंड पाहेन? समजलं का? म्हणून भारतामध्ये एक मृच्छकटिक नावाचं एक नाटक लिहिलं गेलं होतं संस्कृत मध्ये. ते नाटकही भिक्खूंची बदनामी करण्यासाठी लिहिलं. बाबासाहेबांनी ते, मी 5 मिनिटं बोलतो थांबतो. द अनटचेबल्स नावाचा ग्रंथ आहे बाबासाहेबाचा. कोणता? द अनटचेबल्स. या ग्रंथामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की या भारतामधल्या लोकांना बुद्धांप्रती द्वेष आणि राग, म्हणजे द्वेष पसरवला बुद्धाविषयी भारतामध्ये. आजही आहे तो ओबीसी लोकांमध्ये, आहे की नाही? म्हणजे हा कोणी पसरवलेला आहे? द अनटचेबल्स या ग्रंथामध्ये लिहितात की बाबासाहेब असं लिहितात की बुद्धाविषयी आणि बौद्ध भिक्खूंविषयी ब्राह्मणांनी त्यांच्या ब्राह्मणी ग्रंथामध्ये द्वेष पसरविला आहे. रस्त्यामध्ये भिक्खूंचं, त्या बोडख्या भिक्खूंचं, म्हणजे बोडखा भिक्खू, दाढीचे, मिशीचे, डोक्याचे बोडखा असलेला भिक्खू, चिवरधारी बुद्धाचा शिष्य रस्त्यानं जर दिसला तर अपशकुन होते. अपशकुन म्हणजे काय? म्हणजे भंतेजीचं रस्त्यानं दर्शन घेणं म्हणजे सुद्धा काय आहे? पाप आहे, अपशकुन आहे. म्हणून त्या बुद्धगयाचं जे झाड आहे का नाही, बुद्धगयाचं जे महाबोधी महावीर, त्या मूर्तीविषयी ब्राह्मणांना माहित आहे का पसरवण्यात आली होती? म्हणजे जेव्हा ते जंगल झालं होतं, बौद्धगयाचं विहार पूर्ण मातीमध्ये बुजलेलं होतं, त्या ठिकाणी ब्राह्मणांना आपलं दुकान मांडलं नव्हतं सुरुवातीला, पण त्या बुद्धगयाची जी महाबोधी महावीराची जी मूर्ती आहे ना, त्या मूर्तीला असे ढेकलं मारण्याची परंपरा होती, दगड मारायची परंपरा होती. हे कोणा वाचलं होती? बुद्धगयाच्या विहाराची गोष्ट सांगत आहोत. म्हणजे ज्या लोकांना बुद्धगयाच्या विहारात गेले समजा तुम्ही, काही लोकांना त्या बुद्धाला असे दगड फेकून मारायचे, ढेकलं फेकून मारायचे, अशी ते ब्राह्मणानं अफवा पसरवली होती. आणि जे बौद्धगयाचं झाड जगातले लोक वंदन करायला येतात. कुठले? जगातले लोक त्या बौद्धगयाच्या झाडाला वंदन करायला येतात. त्या झाडालाही पवित्र मानतात. पण त्या झाडाला ब्राह्मणानं बदनाम करून ठेवलं आणि काय सांगितलं? पिपळाचं झाड मुंज असते आणि पिपळाच्या झाडावर भूत असते. पण बुद्धानं त्या झाडाखाली ज्ञान प्राप्ती केली होती, म्हणून त्या पिपळाच्या झाडाखाली बुद्ध असते हे नाही शिकवलं इथल्या लोकांनी, ब्राह्मणांनी. बुद्धाच्या पिपळाच्या झाडाखाली काय असते? भूत असते. पण बुद्ध असते हे शिकवलं नाही. समजलं का तुम्हाला? आणि आमचे लोक त्याच्याच माग लागले आहे का नाही? म्हणजे बुद्धाची बदनामी केली, बुद्धाचा राग द्वेष पसरवला आणि बोधी वृक्षाची सुद्धा काय केली? बदनामी केली. पिपळाच्या झाडावर भूत असते, पण पिपळाच्या झाडाखाली बुद्ध असते. त्यांनी ज्ञान प्राप्त केलं हे मात्र शिकवलं नाही. आलं का लक्षात तुम्हाला? बुद्धाचा एवढा द्वेष. रामायणामध्ये तर बुद्धाला चोर म्हटलेला आहे. बुद्ध काय आहे? चोर आहे. आणि जे बुद्धाला मानतात तेही लोक काय आहे? त्यांना दंड द्या, तेही सुद्धा कसे आहे? चोर आहे. रामायणामध्ये, गरुड पुराणामध्ये, भगवद्गीतेमध्ये, सर्वच ब्राह्मणी ग्रंथामध्ये बुद्धाची बदनामी केलेली आहे. इथपर्यंतच बुद्ध मिटवण्याचा प्रयत्न केला नाही आहे ना, तर बुद्धाला पर्याय उरला नाही. शेवटी बुद्धालाही विष्णूचा 9वा अवतार घोषित केलं, परंतु बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही. आता हे हळूहळू लोकायले माहित होत आहे, म्हणून आता ब्राह्मणाचे दुकानदारी हालून राहिली.
समजलं का? आणि हे कोण सांगितलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही 22 प्रतिज्ञामध्ये. पण आजपर्यंत भारतामध्ये कोणती अफवा होती? बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे. समजलं का? समजलं का? आणि आजही तुम्ही ओबीसी लोकांना विचारलं तर तेही लोक त्याच अंधश्रद्धेमध्ये आहे. म्हणून भारतामध्ये बुद्ध धम्म रुजून राहिला नाही. मी तुम्हाला ते जाता मग तेच सांगतो. पहा, भारतामध्ये किती बुद्धाचा द्वेष आणि राग पसरवला जातो, पण भारतामधून मोदी योगी विदेशामध्ये जाते आणि तिकडून का नाही बौद्ध राष्ट्रांकडून आपण बुद्धिस्ट असून नसूनही सुद्धा बुद्धाशी त्यांचं काही घेणं देणं नाही, पण खोटा प्रचार करून बौद्ध राष्ट्रांकडून ते पैसे आणतात आणि बुद्ध विहाराच्या नावानं आणतात. तसं झालं होतं. पंढरपूरचं विहार प्राचीन काळातलं बुद्ध विहारच आहे, पण जपानकडून पैसे आणणार होते. पण जपानच्या लोकांना माहीत झालं का बुद्धाच्याच विहाराला, म्हणजे पंढरपूरचं प्राचीन विहार कोणाचं आहे? बुद्धाचंच आहे. बुद्धाच्याच विहाराला म्हणजे खतम करण्यासाठी बौद्ध राष्ट्र जपानकडूनच पैसा आणला जात आहे. म्हणजे बुद्धाला खतम करण्यासाठी बुद्ध राष्ट्राकडून पैसा आणला जात आहे. जपानच्या बौद्ध भिक्खूंना माहित झालं, त्यांनी ते पैसा आणला नाही. समजलं का? असं झालं आहे. समजलं का? हे जी टीव्ही वर जे टीव्ही सिरियल आहे ना, याच्यासाठी पैसे दिलेले आहे आणि ते सर्व खोटी सिरियल त्या बीके मोदीनच बनवली. मोदीचाच भाव येतो बीके मोदी. जी टीव्ही तुम्ही पाहत बसता, ते सगळं ब्राह्मणी लोकांनी ते प्रचार प्रसार केलाय. ती खोटी सिरियल आहे, त्याच्यामध्ये काही सत्य नाही आहे. बुद्ध आणि धम्माशिवाय तुम्हाला काही दिसणार नाही. आपले बौद्ध साहित्यच वाचा, त्या टीव्ही मध्ये काही सत्य दाखवलं नाही. कारण त्यांचे चॅनल द्यायचे आणि मालिका द्यायच्या, त्याला त्याच्या सोयीचा बुद्ध दाखवायचा आहे. हे मला म्हणायचं आहे. समजलं का? मला हेच म्हणायचं आहे की बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा किती द्वेष पसरवतात ते, आहे का नाही? बाबासाहेबांचा द्वेष पसरवलं नसतं त्यानं, कारण बाबासाहेबांनी या भारताचं संविधान लिहिलं आणि तेच जर संविधान ब्राह्मणानं लिहिलं असतं तर त्याला तर देवच बनवलं असतं, सोन्याचे पुतळेच बनवले असते त्याची पूजा. पण ते एका अस्पृश्य माणसानं लिहिलं ना, खालच्या जातीच्या माणसानं लिहिलं ना संविधान, आणि आम्ही त्याच्या संविधानावर चालायचं, आहे का नाही? हे त्यांना आवडत नाही. समजलं का? पहिलेच बुद्धाचा राग करत होते ते, आणि त्याच्यातही मग बाबासाहेबांनी बुद्ध घेतला नागपूरला, मग पुन्हा बाबासाहेबाचा राग, बुद्धाचाही राग आणि बाबासाहेबाचा राग. आणि बाबासाहेब जायले मानतील त्याचाही राग करू आम्ही. मग बाबासाहेबांनी गुरु कोणाला मानलं? बुद्धाले सोडून ज्योतिबा फुलेले. तोही फोटो आम्ही नाही ठेवत आमच्या घरामध्ये. माळी लोक ठेवत नाही, आम्ही नाही ठेवत. म्हणजे तो बाबासाहेबांनी गुरु मानला. माळी लोक ठेवत नाही, जयंती करत नाही. मग ज्योतिबा ठेवता सावित्रीबाई, तर त्याच आहे, आम्हाला पाहिजे नाही ते. समजलं का? ज्योतिबा आणि सावित्रीचे गुरु कोण होते? शिवाजी महाराज. तेही पाहिजे नाही आम्हाला. कालवे ते ठेवणार नाही ते लोक. समजलं का? ज्यांनी बुद्ध घेतला पाहिजे, असं चालू आहे. असं चालू आहे. तुम्ही मस्त घरामध्ये देवारे पूजा, बुद्धापाशी ठेवा. धनोडीचे लोक अजूनही काही तुम्ही, आहे का नाही? काही बहादूर नाही ते बहादूर लोक तेच होते, भीमा कोरेगावचे लोक. कोणते लोक होते? भीमा कोरेगावचे. पहा, तुम्ही भेकाड लोक आहे, तुम्ही गुलाम लोक आहे. तुम्हाला गुलामीत जगण्याची काय पडली आहे? सवय झालेली आहे. तुम्हाला गुलामीतच जन्म घेता, गुलामीतच जगता आणि गुलामीतच मरता. कायचे बहादूर लोक आहे तुम्ही? बहादूर लोक तेच होते, भीमा कोरेगावाचे ते लोक होते, 500 लोक. समजलं का? आहे का तुमच्या इथले? आता उद्या जर संविधानाचं काही झालं, बुद्ध घ्यायचं काय, आहे का तुम्ही बहादूर? 500 लोकांसारखे आहे का तुमच्यामध्ये ताकद? तुमच्या लेकरांमध्ये त्या 500 लोकांसारखा पराक्रम करा का तुम्ही? 56 कापले तर आहे का बहादूर? का नुसते बहादूर म्हणता? तर मला जाता जाता तुम्हाला तेच म्हणायचं आहे की बुद्धाचा किती द्वेष या भारतामध्ये पसरवल्या जात आहे. समजलं? परंतु आता मी 15 ते 20 दिवसापासून पाहत आहो, अख्ख्या जगामध्ये ते व्हिडिओ गाजत आहे. आलोका नावाचा एक आवारा कुत्रा कलकत्त्यातल्या गल्लीमध्ये, असे कितीतरी कुत्रे आहे आपल्या गावामध्ये फिरत, तर तो कुत्रा त्या थायलंड कोरियन भिक्खूंसोबत, बौद्ध भिक्खूंसोबत अमेरिकेत गेलाय. आता वॉशिंग्टन DC कोलंबियाला पोहोचलाय तो कुत्रा. त्याचं नाव आहे आलोका. बुद्धाचंच नाव आहे, लोकनाथ आलोकनाथ. बुद्धाचंच नाव आहे, लोकनाथ आलोकनाथ. आलोक म्हणजे प्रकाश. समजलं? तर त्या कुत्र्याचं तर म्हणजे एक कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे की अमेरिकेसारख्या देशांमध्ये सगळे ख्रिश्चन लोक आहे. कोणते लोक आहे? ख्रिश्चन लोक आहे त्या देशामध्ये. पण तुम्ही व्हिडिओ मध्ये पहा, नीट लक्ष द्या. त्या व्हिडिओ मध्ये पहा तुम्ही, रोज व्हिडिओ ते व्हायरल होत आहे मोबाईल मध्ये.
त्या कोलंबियामध्ये, त्या वॉशिंग्टन मध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये तिथले ख्रिश्चन लोक हातामध्ये कमळाचे फुलं, इतर फुलं घेऊन त्यांना त्यांचे लहान लहान लेकर, पूर्ण कुटुंब असते, त्यांची पत्नी, त्यांच्या घरचा माणूस, त्यांच्या घरातले कुटुंबातले सगळे, ज्या, आणि तुम्ही आणखी बारीक ऑब्झर्व केलं ना, तर जे म्हाताऱ्या लोकांना अजिबात चालता येत नाही ते व्हील चेअरवर रस्त्यावर येत आहे, व्हील चेअरवर असे बसून आहे ते म्हातारे लोक, आणि हातामध्ये त्याचे लहान लेकरं, लहान मुली, मुलं, पत्नी, पती, आणि ते म्हातारे झालेले त्या व्हील चेअरवर बौद्ध भिक्खूंना रस्त्यावर वाट पाहत आहे, त्यांना फुलं देत आहे, पाण्याच्या बॉटल देत आहे, त्यांना भोजन दान देत आहे. इतकंच नाही, तेवढ्या रस्त्यावर ते त्याने 3 वेळा वंदन करत आहे. कोण लोक? अमेरिकेतले. तुम्ही मोबाईल मध्ये फोटो पहा, अख्खं जग त्यांना वंदन करत आहे. पहा म्हणजे बुद्धाच्या भिक्खूला आणि बुद्धाला किती किंमत आहे हे त्या व्हिडिओवरून दिसतं. आणि भारतामध्ये बौद्ध भिक्खूंचा किती द्वेष आहे. याच भारतामध्ये ते थायलंडचे कोरियन भिक्खू जर भारतामध्ये या शांती रॅलीसाठी फिरले असते तर भारतामधल्या कोणत्याही लोकांनी त्यांचं इतकं स्वागत केलं नसतं. म्हणजे भारतातल्याच भिक्खूचा ते राग करतात, तर चायनाचा, थायलंडचा, श्रीलंकाचा, कोणत्याही देशातला भिक्खू येऊ द्या भारतामध्ये आणि ते त्यानं अशी रॅली पैदल पैदल चालू द्या, एकही हिंदू माणूस त्याला वंदनही करत नाही, नमस्कारही करत नाही, त्याला तोंडाकडे पाहतही नाही ना, त्याला पाण्याची बॉटल न भोजन तर दूरच राहिलं सांगा. पण विदेशामध्ये ख्रिश्चन लोक असन तरी ते लोक मात्र बुद्धाला मानतात. बुद्ध काय चीज आहे कोणाला कळलं? जगाला कळून राहिलं, पण भारतातल्या लोकांना कळून राहिलं नाही. ते आज व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आणि हे खरी बदमाशी कोण केली आहे? ग्रंथ आहे ना, बोडक्याचं काय काम आहे का नाही, समजलं का? तर बौद्ध भिक्खू जर भारतात जर ते फिरले असते समजा, तर त्या कुत्र्याचा सन्मान आणि त्या भिक्खूंचा सन्मान झाला असता का? येऊ द्या बरं, थायलंडचे कोणते, श्रीलंकेचे 50 येऊ द्या, 200 जरी आले तरी त्यांचं तेवढं स्वागत करणार नाही. कारण बुद्धाविषयी आणि बौद्ध भिक्खूंविषयी, या भारत देशातला बौद्ध भिक्खू असो का विदेशातला बौद्ध भिक्खू असो, बौद्ध भिक्खूविषयी, बुद्धाविषयी एवढा भारतामध्ये राग आणि द्वेष पसरवला आहे आणि पुन्हा पसरवणं चालूच आहे. तरी तुम्ही जाऊन मरता त्याच्याच मंदिरामध्ये. सांगा बरं, आता काय सांगा, सांगा आहे का नाही? म्हणजे किती मोठी कमाल आहे. तुम्हाला हाकलून लावत होते त्या मंदिरामधून, पण आता तुम्ही मरमर करता. जगामध्ये बुद्धाची ओळख आहे का नाही जगामध्ये? ते नीता अंबानी विदेशामध्ये गेले तर कुठून आली म्हणते ते? मी बुद्धाच्या देशातून आली म्हणते. अंबानी, ते नीता अंबानी, अंबानीची बायको, मी कुठून आली म्हणते? अमेरिकेत गेली तर. आणि तिने काय गणपतीची न ते साईबाबाची न काय महालक्ष्मीची मूर्ती दिली तिथल्या लोकांनी. मी बुद्ध देशातून आली म्हणते. आय एम बुद्धा लँड, मी बुद्ध देशातून आली. आणि तिथल्या अमेरिकेतल्या ख्रिश्चन लोकांना तिनं बुद्धाची मूर्ती भेट दिली. त्याही ते हसत हसत घेतली. समजलं का? कारण जगामध्ये बुद्धाची ओळख आहे. आणि या 33 कोटीला एकही काळ कुत्र सुद्धा विचारत नाही. समजलं का? कोणाचं नाव आहे जगामध्ये? जगमे बुद्ध का? म्हणूनच तर बाला म्हणते ना, बालाजी. बालाजी कोणाला म्हणतात? बुद्धा. ज्याचं जगमे नाम बाला आहे. बाला म्हणजे रोशन आहे. समजलं? बुद्धाचंच नाव आहे जगामध्ये. बुद्धामुळेच या भारताची शान आहे. बुद्ध सोडून या भारतात काहीच नाही चांगलं. म्हणून एवढा चांगला बुद्ध धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला आणि जगात ते लोक बुद्धाकडे वळून राहिले. आज त्यांना बुद्धाची किंमत, बुद्धाची शांती, अहिंसा, करुणा, मैत्री, मुदिता, बुद्धाची सदाचाराची शिकवण, बुद्धाचं पंचशील अष्टांगिक मार्ग, बुद्धाचे विज्ञान, प्रातिथ्य, समुत्पाद, बुद्धाची सर्व शिकवण जगाला पटली आहे आणि ते पटून घेत आहे. त्यांना बुद्धाची गरज वाटत आहे जगाला, पण भारतातल्या लोकांना बुद्धाची गरज वाटत नाही. आता मला सांगा, या लोक तर बुद्धापासून दूर आहे, पण बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिलेला आहे, तर आपण किती किंमत करायला पाहिजे. हिऱ्यासारखा बुद्ध धम्म तुम्हाला दिलेला आहे, त्याची तुम्हाला किंमत नाही आहे. हिऱ्यासारखा बुद्ध धम्म आहे, पण तुम्ही त्याला किंमत करत नाही. अजूनही बुद्ध धम्माकडे तुम्ही वळले नाही. बुद्धाकडे वळवले, बुद्धाकडे, ते गाणं आहे का नाही, बुद्धाकडे वळविले, पण तुम्ही बुद्धाकडे वळले नाही आणि बुद्ध विहाराकडेही वळले नाही. लक्षात ठेवायचं आहे, या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाचीच गरज आहे. घराघरातलं युद्ध, राष्ट्रातलं युद्ध, देशातलं युद्ध है ना, या प्रत्येक युद्धावर एकच उपाय आहे, बुद्ध. बुद्धच या जगाला तारू शकतो. अशा बुद्ध धम्म संघाला शरण गेला नाही. या जगालाच बुद्धाची गरज आहे, युद्धाची नाही तर बुद्धाचीच गरज आहे.
म्हणून या ठिकाणी आज या माझ्या धम्मवाणीला विराम देतो, थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. माझे चॅनेल आहे नोबेल ट्रूथ यूट्यूब चॅनल. सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा.